नमस्कार. आज आपण स्टफ इडली आणि त्याचबरोबर स्वादिष्ट अशी हरभरा डाळीची चटणी बनवतोय. तर ही इडली बनवण्यासाठी इथे मी इडली बॅटर घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोड्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. जर इडली बॅटरमध्ये सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर इडलीला चव कडवट येते. हे सर्व एकदा मिक्स करून घेऊयात. यानंतर इथे मी इडलीच्या भांड्यातील ज्या प्लेटा आहेत त्यांना तेल लावून घ्यायचं आहे. यामध्ये सुरुवातीला थोडंसं बॅटर घालायचं आहे. यावरती स्टफिंगसाठी मी बटाट्याची भाजी बनवलेली ती घालायची आणि वरून परत एकदा इडली बॅटर आपल्याला घालायचं आहे. अशाच पद्धतीनं बाकीच्या इडल्यासुद्धा मी इथे भरून घेते. थोडं कमी प्रमाणात इडली बॅटर घालायचं आहे. परत एकदा वरून बटाट्याची भाजी घालायची. खूपच स्वादिष्ट अशा या इडल्या बनतात. परत एकदा मी वरून यावरती इडली बॅटर घातलेलं आहे. अशाच पद्धतीनं बाकीच्या प्लेटाही मी तयार करून घेते. इकडे मी गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये या प्लेटा घालायच्या आहेत. झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिट या इडल्या शिजू द्यायच्या आहेत. इडल्या आपल्या शिजत आहेत तोपर्यंत आपण हरभरा डाळीची चटणी बनवूयात. यासाठी इथे मी 2 चमचे मोहरीचे तेल गरम करून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे थोडे तटतटले की यामध्ये 4 ते 5 लसणाच्या कळ्या, 2 हिरवी मिरची घालायची, कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्यामुळे या चटणीला चव खूप छान येते. 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला हरभराची डाळ घालायची आहे. ही डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली. भिजवून घेतलेली डाळ आपण यामध्ये घातली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ इथे मी घालते आणि 4 ते 5 मिनिट आपण ही डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची. यामध्ये कोथिंबीरही घाला. मध्यम आचेवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची. 5 मिनिट ही डाळ मी भाजून घेतली. आता ही मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. थोडंसं पाणी घालायचं आहे. यामध्ये 1-2 चमचे होईल एवढं पाणी मी इथे घालते आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे. आता या चटणीसाठी आपण एक तडका तयार करून घेऊया. 1 चमचाभर तेल मी इथं गरम करून घेतले. यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे, 1 लाल मिरची घातली, कढीपत्ता घालायचा आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे. चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपली हरभरा डाळीची इथं स्वादिष्ट अशी चटणी तयार झाली आहे. 15 ते 20 मिनिटं झालेली. इडलीचं भांडं थंड झाले. इडल्या बघा सहजपणे निघत आहेत. एक इडली मी कट करून दाखवते. आपली इथे स्टफ इडली तयार झाली आहे.